नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत शासनाची घरकुल योजना 2025 त्याबद्दल. ज्या व्यक्तीला आतापर्यंत एकदाही घरकुल योजनेचा लाभ मिळाला नाही किंवा ज्यांचं नाव घरकुल योजनेच्या यादीत नाही आहे, अशा व्यक्तींनी आपला स्वतःचं नाव आपल्याच मोबाईलमधून कशा प्रकारे त्या यादीत नाव टाकायचं ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. म्हणजे स्वतःचा स्वयं सर्वे कसा करायचा हे तुम्हाला सांगतो. त्यासाठी तुम्हाला कागदपत्र लागतात. आधार कार्ड, तुमचं जॉब कार्ड, रेशन कार्ड आणि घराची फोटो आणि तुमची फोटो लाईव्हमध्ये घ्यावं लागते. तुमच्याकडे जर सर्व कागदपत्र तयार असतील तर तुम्ही घरकुल फॉर्म भरू शकता. ते कशा पद्धतीने भरायचा हे आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवीन माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, सर्वात पहिल्यांदा तुम्हाला प्ले स्टोरवरून 2 ॲप्लिकेशन इन्स्टॉल करायचे आहेत. पहिलं आहे आधार फेस ID आणि दुसरं ॲप्लिकेशन आहे आवास प्लस 2024. हे 2 ॲप्लिकेशन इन्स्टॉल करायचे आहेत. इन्स्टॉल झाल्याच्यानंतर त्यांना ओपन करून घ्यायचं आहे. ओपन झाल्यानंतर अशा प्रकारे हे ओपन होते. ओपन आहे. ओपन झाल्याच्यानंतर तुम्हाला इंग्लिश हे लँग्वेज निवडायची. तुम्हाला जी हवी ती तुम्ही निवडू शकता. आणि तिथे तुम्हाला 2 नंबरचा ऑप्शन आहे बघा. त्या 2 नंबरच्या ऑप्शनला क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला इथं आधार नंबर टाकायचा आहे. आधार नंबर टाकून घेऊ आपण. आधार नंबर टाकल्यानंतर व्हेरीफाय या बटनावर क्लिक करायचं. व्हेरीफाय बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे कॅमेरा ओपन होईल. त्या कॅमेऱ्याने तुमचे एक सेल्फी म्हणजे मूळ फेस ID कंप्लीट करून घ्यायची. अशा प्रकारे होईल. KYC कंप्लीट झाली म्हणून येईल. तिथे तुम्हाला एक 4 अंकी पिन सेट करायचा आहे. पिन सेट करून घ्या, कारण की नंतर कधी जरी ओपन केलं तर त्या पिनवर तुम्हाला ओपन करता येते. काय प्रॉब्लेम वगैरे आला तर पिन सेट करून कंटिन्यू करायचं. तुमचं फिंगरप्रिंट मागतं, ते फिंगरप्रिंट घ्यायचं. त्यानंतर इथं अशा प्रकारे इंटरफेस ओपन होतं. इथं तुमचा ॲड्रेस डिटेल भरून घ्यायचा. तुमचं स्टेट, जिल्हा, तालुका, ग्रामपंचायत आणि गाव हे पूर्ण भरून घ्यायचं. हे भरल्याच्यानंतर इथं प्रोसेस या बटनावर क्लिक करायचं. अशा प्रकारे ॲड्रेस डिटेल्स सेव्ड म्हणून सक्सेसफुली असं येते. त्याला गो टू होम करायचं आणि क्लिक करायचं. तिथे तुम्हाला दिसेल बघा वर डू अ सेल्फ सर्वे या बटनावर क्लिक केल्याच्यानंतर तिथे तुमचं पर्सनल डिटेल भरायची आहे. तिथे सर्वात पहिल्यांदा तुमचं नाव टाकायचं, आधार कार्ड नंबर टाकायचा आणि जॉब कार्ड नंबर टाकायचा. मित्रांनो, जॉब कार्ड नंबर हा पूर्ण डिटेल जशाच तसा जो जॉब नंबरवर आहे डॅश तो कॉमा जसा आहे त्याप्रमाणे तो जॉब कार्ड नंबर टाकून घ्यायचा आणि जेंडर सिलेक्ट करायचं, जे आहे मेल फिमेल जे असेल ते. त्यानंतर खाली जी माहिती दिलेली आहे ती पूर्ण भरून घ्यायची आणि सबमिट बटनावर क्लिक करायचं. सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे इंटरफेस दिसेल. फॅमिली हॅज बीन डिटेल्स सेव्ह. मग त्यानंतर तुमचा फॅमिली ॲड करायच्या. किती फॅमिली असतील त्यानुसार जेवढे असतील त्यांचं सगळं डिटेल इथे भरून घ्यायची. फॅमिलीची तुमच्या डिटेल भरून झाल्याच्यानंतर ॲड मेंबर या बटनावर क्लिक करायचं. त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसेल. ते सेव्ह अँड नेक्स्ट असं क्लिक करायचं. अशा प्रकारे ते तुम्हाला दिसेल. तिथे तुम्हाला टिक मार्क करायचं ज्यांच्या नावानं फॉर्म भरायचा त्याला आणि नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं. नेक्स्ट या बटनावर क्लिक केल्याच्यानंतर अशा प्रकारे ओपन होईल. इथे तुमची पूर्ण बँक डिटेल भरून घ्यायची आहे. तर मित्रांनो, मी बँक डिटेल तोपर्यंत भरून घेतो. बँक डिटेल भरून घेतल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं. त्यानंतर अशा पॉपअप विंडो ओपन होतं. त्याला गो टू नेक्स्ट करायचं. त्यानंतर इथं काही तुमच्या घराच्या रिलेटेड काही क्वेश्चन आहेत ते भरून घ्यायचं. ते पहिलं आहे तुमचं ओनरशिप, स्वतःचं घर आहे का तिथं ओनर करायचं. खाली तुमचं मटेरियलचं वॉल कशी आहे ती लिहायची, कच्च्या करायची. वरचं प्रूफ कसं आहे ते लिहायचं कच्चा. नंबर ऑफ रूम लिहायचे, किती रूम आहेत तुमच्या ते. त्यानंतर लाईन ऑफ फॅसिलिटी जसे असेल त्याप्रमाणे तुम्हाला इथं वर वाचून जसे लिहिलेत कॅटेगरी त्याप्रमाणे इथे तुम्ही येस किंवा नो करत राहायचं. जास्त करून सगळ्यात जास्त नोच आहेत ऑप्शन यामध्ये. ते नो करून घ्यायचं. हा जो शेवटचा ऑप्शन आहे त्याला येस करायचं आणि सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करायचं आणि गो टू नेक्स्टवर क्लिक करायचं. त्यानंतर तुम्हाला इथे घराचे तुमचे फोटो घ्यायचे आहेत. एक घराचा फोटो आणि एक
थ्रो घराच्या समोरचा, हे 2 फोटो काढून घ्यायचे आहेत. इथं अशा प्रकारे 2 फोटो काढायचे आणि रिमार्कमध्ये कच्चा घर असं लिहून पुढं नेक्स्ट, सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं. तर अशा प्रकारे ओपन होतं. इथं जे तुम्हाला घर पाहिजे ते त्याप्रमाणे तुम्ही एक घर कोणत्याही प्रकारचे एक निवडू शकता. इथं भरपूर सारे घरं दिलेले आहेत, त्यातलं कोणतं एक घर निवडायचं आणि सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करायचं. त्याचप्रमाणे इथं तुम्हाला डिटेल दिल्या जातील. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपला फॉर्म अपलोड झालेला आहे. हे तुम्ही पूर्ण चेक करून घ्या. काय प्रॉब्लेम वगैरे असला तर त्यात चुकीचं काही माहिती असेल तर चेक करून घ्या आणि सेव्ह गो टू या नेक्स्ट बटनावर क्लिक करा. त्यानंतर आधार व्हेरिफिकेशन इथं करा. ते जर झालं नसलं परत एकदा करून घ्यायचं. व्हेरीफाय आधार झाल्याच्यानंतर ग्रीन कलरमध्ये येतं, त्यात जॉब व्हेरिफिकेशन, व्हेरीफाय जॉब कार्ड इथं क्लिक करायचं. त्याच्यात झालं तर नसलं तर परत एकदा क्लिक करून त्या डब्यामध्ये एकदा क्लिक करायचं आणि अपलोड सर्वे याच्यावर क्लिक करून घ्यायचं. क्लिक झाल्याच्यानंतर हे अशा प्रकारे झालेलं आहे. हे अशा प्रकारे तुमचं पूर्ण झालेलं आहे. जर ह्यात काही प्रॉब्लेम तुम्हाला वाटत असला तर आपल्या तलाठ्याशी संपर्क साधायचा. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपला व्हिडिओ कंप्लीट झालेला आहे. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.